नाही, बैठकीत तेच ठरलं होतं की जे स्कूल ठीक करू आमचं आंदोलन आहे उद्या इंडिपेंडन्स डे आपला. तर त्या दिवशी आम्ही सुरू करणार आहे. मी स्वतः उद्या हिंगोलीला माझ्या मूळ गावी जाऊन त्या आंदोलनाची सुरुवात करणार आहे. तिथे जाऊन सरपंचांना मी विनंती करणार आहे की जे काही शाळेमध्ये सध्या फॅसिलिटीज नाहीये त्या कराव्या, स्कूल नीट कराव्या, बेंचेस असले पाहिजे, वॉशरूम असले पाहिजे, चांगले पाणी असली पाहिजे, लाईट आली असली पाहिजे शाळेत. आणि असंच आम्ही जेवढी आमची टीम आहे सगळी देशभरात असे प्रत्येक ते त्यांच्या त्यांच्या गावी जातील आणि तिथे जाऊन सरपंचांना आणि गावकऱ्यांना रिक्वेस्ट करतील, कारण की आम्हाला सगळ्यांच्या सहभागाने करायचंय, सगळ्यांना सोबत घेऊन करायचं. आणि मला नक्की वाटतं की हा एक असा मुद्दा आहे गावातल्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी सगळा देश एकत्र येईल. अभिजित, उद्या 15 ऑगस्ट आहे. काय स्वातंत्र्याची परिभाषा आहे तुमच्या मते? स्वातंत्र्याची परिभाषा माझ्यासाठी ते हीच आहे की जो गावात मुलगा मुलगी शिकतीये, जोपर्यंत त्यांना पूर्ण ऑपॉर्च्युनिटीज आणि फॅसिलिटीज नाही भेटत तोपर्यंत मला कुठं ना कुठं वाटतं की 80 वर्षानंतरही आपण ते स्वप्न पूर्ण नाही करू शकलो जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, जवाहरलाल नेहरू असो किंवा महात्मा गांधी असो यांनी पाहिलं होतं. जोपर्यंत आपला देश पूर्ण शिक्षित होत नाही आणि गावापर्यंत शिक्षित नाही तोपर्यंत कुठं ना कुठं ते स्वप्न अपूर्ण राहणार आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली कसं पाहता रॅली झाली पाहिजे. आता तिरंगा रॅलीवर काय झालीच पाहिजे, ती स्वातंत्र्य दिवस आहे उद्या आपला, ते झालंच पाहिजे. पण कुठे ना कुठे शिक्षणावरही थोडं लक्ष दिलं पाहिजे. कधीपर्यंत आपल्या गावकडचे म्हणजे आता सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून व्हिडिओ येत आहेत जे लहान मुलांचे येत आहेत. आणि व्हिडिओ काय येत आहेत, मुली म्हणतात 7-7 किलोमीटर दूर जावं लागतं, रस्ता नाहीये. थोडं याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. एक